नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी बोटनेक ब्लाउज डिझाइन। इथे ब्लाउजची टोटल उंची 16 इंच घेतलेली आहे, तयार 15 इंच होईल। 40 साइजचा हा ब्लाउज आहे आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन आणि ब्लाउज फोरटक्स असल्यामुळे 1/4 इंच इथे साइडला एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे। आता शोल्डर पाहूया। हा बोटनेक ब्लाउज आहे त्यामुळे ते शोल्डर टोटल 15 इंच आहे, तर त्याचा अर्धा 7.5 इंच घेतलेला आहे आणि आर्म होल इथे आपण घेतला आहे 6.5 इंच। आता बोटनेक ब्लाउजमध्ये आपण शोल्डरच्या बाजूकडून अर्धा इंच डाऊन करतो, त्यामुळे इथे त्या डाऊन केलेल्या शोल्डरपासून खाली आर्म होल मोजायचा आहे। तर इथे 6.5 इंच मी आर्म होल घेतलेला आहे। आणि आता आपण गळा पाहूया। तर गळा टोटल रुंदी आहे 4 इंच आणि गळा खोली ही 4 इंच, कारण बोटनेक ब्लाउजमध्ये 4 किंवा 3.5 इंच घेऊ शकता। आता इथं हेवी साइज ब्लाउज आहे त्यामुळे 4 इंच आहे बरोबर। कमी असेल 30-32 पर्यंत तुम्ही 3.5 इंच पण घेऊ शकता। आता इथे मी गळ्याचं चौकन आखून घेतलेलं आहे आणि जसं की मी इथं मार्किंग केलेलं आहे तसं इथे अगोदरचं मार्किंग, त्या मार्किंगवरती मी पुन्हा मार्किंग करून घेतलेलं आहे, तुम्हाला समजावं म्हणून सांगितलेलं आहे। आता खालचा गळा आहे त्याचा आपण मेजरमेंट घेणार आहोत। तर माझा टोटल तयार गळा किती आहे त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच ॲड करू शकता, पण मला मध्ये पट्टी ठेवायची आहे बटन लावण्यासाठी, त्यासाठी मी 1.5 इंच एक्स्ट्राचं मार्जिन सोडलेलं आहे वरच्या गळ्याच्या खाली। 1.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे, रुंदी घेतलेली आहे 4 इंच। आता गळा खोली किती घ्यायची तर तुम्हाला हवी त्यामध्ये अर्धा इंच प्लस करू शकता। आता मला टोटल तयार इथे 11 इंच हवा आहे, तर मी 11.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता इथे पहा, अशा पद्धतीने 4 इंच रुंदी पुन्हा घेतलेली आहे आणि पुन्हा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि या बॉक्समध्ये तुम्ही गळ्याचा शेप द्यायचा आहे। आता तुम्ही बोटनेकमध्ये ड्रॉपचा शेप देऊ शकता, हर्टचा देऊ शकता, चौकोनी देऊ शकता किंवा गोल देऊ शकता। आता मला इथे खरं तर गोल गळा बनवायचा आहे म्हणून मी सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे आणि आता मी इथं थोडंसं गोल शेप यावं म्हणून इथे एक झाकण यूज केलेलं आहे, तुम्ही प्लेट वगैरे यूज करू शकता। आता इथे मी असं मार्किंग केल्यानंतर बाहेरच्या बाजूनही मला थोडासा गळा रुंदून घ्यायचा आहे। तर जसं की मी बाहेर अर्धा इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे, त्या अर्धा इंचावरती बाहेर थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे, म्हणजे बाहेरचाही गळा व्यवस्थित बसतो। तर इथे आपण शिलाई मार्जिन जी सोडलेली आहे ती अगोदर मेजरमेंट करून पाहूया। हेवी साइज आहे त्यामुळे थोडासा बाहेरून घेतला तरी चालू शकतो, म्हणजे जास्त बंद गळा वाटणार नाही, थोडासा डीप वाटेल। तर मग त्यामुळे मी इथे थोडा अर्धा इंच डाऊन करून घेतलेला आहे, अशा पद्धतीने गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे। तर चला आता आपण गळ्याचा शेप आहे हा कॅनव्हास पेपरवरती आखून घेऊया। तुम्ही इथं विदाऊट कॅनव्हास कटिंग करून इन आउट करून शिलाई केली तरी चालेल, पण मी इथे कॅनव्हास वापरणार आहे। त्यासाठी मी इथे कॅनव्हास घेतलेला आहे, ज्याला डबल फोल्ड केला आहे आणि बंद बाजू ब्लाउजच्या बंद बाजूकडून ठेवलेली आहे। आणि हे पहा, आता ही फोल्ड बाजू व्यवस्थित ब्लाउजवर ठेवल्यानंतर मी जसं की मार्किंग केलेलं कॅनव्हासमधून दिसत आहे त्या मार्किंगवरती चॉकने पुन्हा डबल मार्किंग केलेलं आहे आणि फोल्ड बाजू पुन्हा बंद करून घेतलेली आहे। आता बंद केल्यानंतर वरच्या बाजूनेही हे मार्किंग दिसतंय, तर यालाही मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे शिलाई करताना अगदी सोपं जातं। तुम्ही हवं तर डायरेक्ट कटिंगही करू शकता, पण असं जर मार्किंग केलेलं असेल तर शिलाई करताना अगदी त्या मार्किंगवरती शिलाई करता येते आणि कमी जास्त आकार होत नाही। आता बाहेरच्या बाजूने मी जवळजवळ 1 इंचाचं शिलाई मार्जिन एक्स्ट्राचं घेतलेलं आहे। आता हे पहा, आता हे अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेणार आहे। आता हे कटिंग करून झाल्यानंतर आपण इथे वापरणार आहोत अस्तर। तर मी अस्तरच्या कापडवरती हे पेपर पॅटर्न ठेवणार आहे, तर खालच्या बाजूने थोडंसं आपण डार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे यावरती आपल्याला फिनिशिंगसह शिलाई मारता येईल। आता अस्तर घेतल्यानंतर अर्धा इंच कॅनव्हासपेक्षा जास्त ठेवायचं अस्तर आणि अशा पद्धतीने सर्व बाजूने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। तर आता हे तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत मेन ब्लाऊज पीस। मेन ब्लाऊज पीसच्या आतल्या बाजूने आपण अस्तर ठेवणार आहे, कारण आपण इथे इन आउट नाही करणार। आणि अस्तर फिनिशिंगसह ठेवल्यानंतर अस्तरच्या चारही बाजूने व्यवस्थित अगदी फिनिशिंगसह अस्तर किंवा कापड गोळा होणार नाही याची काळजी घेत शिलाई मारायची आहे आणि जे काही एक्स्ट्राचं ब्लाऊजचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता हे सर्व करताना कापड कुठे गोळा होणार नाही याची खूप काळजी घ्यायची आहे। आता हे कापड मी कट केल्यानंतर आपण ह्या कापडाचा सेंटर पॉईंट, म्हणजेच हे ब्लाऊजचं पॅटर्न आहे त्याचं सेंटर पॉईंट काढून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला
बरोबर सेंटरपासून शिलाई स्टार्ट करता येईल। आता इथे सेंटर पॉईंटला मी कट दिलेला आहे आणि आतल्या बाजूने मी इथे चॉकने मार्क करत आहे, म्हणजे बरोबर आपलं कॅनव्हासचा सेंटर पॉईंट ब्लाऊजच्या सेंटर पॉईंटवरती येईल अशा पद्धतीने मी कॅनव्हासलाही सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे। आता मधल्यामध्ये मी 5 नंबरची शिलाई मारलेली आहे, ते कॅनव्हास सरकू नाही म्हणून, आणि मग आपण जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती बरोबर गोलाकार शिलाई मारून घेतलेली आहे। आता धागा कट करून घ्यायचा आहे, बाहेरचा थोडासा धागा आहे तो उसवून घ्यायचा आहे, म्हणजे जो 5 नंबरचा मारलेला आहे तो, आणि मग थोडासा कट देऊन इथे जो गोल आकार आहे जिथे शिलाई मारलेली आहे त्याच्या बाहेर 1/4 इंच मार्जिन सोडून बाकीचा कॅनव्हास कट करायचा आहे। आता हे जे मार्जिन सोडलेलं आहे त्याला आपण आतल्या बाजूने छोटे छोटे कट द्यायचे आहेत, म्हणजेच कॅनव्हास व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होतो। आता हा कॅनव्हास मी अशा पद्धतीने फोल्ड करत आहे। यावरती तुम्ही प्रेस करून आतल्या बाजूने हात शिलाई पण करू शकता, पण मी इथे आता डायरेक्ट दाबटिपची शिलाई मारणार आहे, म्हणून मी कॅनव्हास व्यवस्थित आतमध्ये फोल्ड केला आहे आणि योग्य फिनिशिंगसह यावरती दाबटिप मारत आहे। दाबटिप मारताना काळजीपूर्वक आतलं कापड किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि पूर्ण गळ्याला दाबटिप मारून घ्यायची आहे। त्यानंतर आपण तयार करणार आहोत वरचा गळा। आता जसं मार्किंग केलेलं होतं त्यावरती मी अगोदर शिलाई मारून घेतलेली आहे आणि हा गळा मी कट करून घेणार आहे, कारण आपण सेंटरला बटन लावणार आहे, बंद गळा ठेवणार नाही। तुम्हाला जर बंद गळा ठेवायचा असेल तर फक्त बाजूला वरच्या गळ्याला गोट लावला तरीही चालतं। आता वरच्या गळ्याला मी इथं पट्टीनेही केलं असतं, पण मला इथे योग्य फिनिशिंगसाठी कॅनव्हास वापरायचा आहे, तर मी गळ्याच्या आकाराचं दोन्ही बाजूचं कॅनव्हास कट करून घेतलेला आहे आणि या कॅनव्हासला बाहेरच्या बाजूने अर्धा इंच मार्जिन सोडलं आहे आणि छोटे छोटे कट देऊन यालाही अगदी कापड जॉईंट करून घेतलेला आहे। त्यानंतर ही जी गळ्याची पट्टी आहे ही गळ्याच्या आतल्या बाजूने ठेवणार आहे, अशा पद्धतीने आतल्या बाजूने ठेवायची आणि व्यवस्थित शिलाई मारायची, ज्या शिलाईवरती शिलाई आली पाहिजे, आणि मग ही पट्टी कट द्यायचे छोटे छोटे आणि ही पट्टी आतमध्ये दुमडून घ्यायची आहे आणि त्यावरती पुन्हा एक दाबटिप देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने अगदी फिनिशिंगसह दोन्ही गळे तयार झालेले आहेत। दुसऱ्या बाजूचाही मी असाच तयार करून घेते। आता दोन्ही तयार झाल्यानंतर आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स मारतो त्या पद्धतीनेच मी इथे टक्स मारून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण जोडणार आहोत कमरपट्टी। कमरपट्टीसाठी कमरेच्या लांबी एवढी मी पट्टी घेतलेली आहे, 1 इंच रुंद पट्टी घेतलेली आहे, एका बाजूने तिला दुमडलेली आहे। त्यानंतर कमरेच्या भागावरती पट्टी ठेवून 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी जोडली आहे। त्यानंतर ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरून दाबटिप दिलेली आहे। नंतर ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून आतल्या बाजूने 5 नंबरची शिलाई मारलेली आहे आणि नंतर ही हात शिलाई केल्यानंतर आपण काढून घेणार आहे। आता मी इथे बटन लावणार आहे, त्यासाठी मी नॉड बनवत आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने नॉड बनवून घेऊ शकता आणि ही नॉड अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे। त्यानंतर आपण इथे ब्लाऊजला मॅचिंग असं बटन तुम्ही इथे जॉईंट करून घ्यायचं आहे। तर मी इथे ब्लाऊजमध्ये व्हाईट कलर आहे म्हणून व्हाईट कलरचं थोडंसं बटन घेतलेलं आहे आणि ते मी इथे ब्लाऊजला जॉईंट करून घेते। आता तुम्ही हवं तर ब्लाऊजचा जो गळा बनवलेला आहे त्याला सुंदर अशी डिझाईनची लेस लावू शकता, त्यानेही गळा उठून दिसेल, पण आता इथे सिंपल कॉटन साडी आहे आणि असा गळा कॉटन साडीवर छान वाटतो, त्यामुळे मी इथं लेस वगैरे लावलेली नाही, सिंपल प्लेन गळा ठेवलेला आहे। तर चला, हा व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता आपण एकदा ब्लाऊजची फिनिशिंग पाहूयात। अगदी सुंदर असा गोल गळा ब्लाऊजचा आलेला आहे आणि खूप छान फिनिशिंग आलेला आहे। चला तर मग, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी।